आरोप आहेत महाविकास आघाडी करते सातत्याने। एक बाब अशी आहे की मतचोरी वगैरे एक शब्दप्रयोग जसा लोकसभेच्या वेळेला देशातील संविधान इंडियाचं सरकार आल्यानंतर बदललं जाणार असे आवाज उठवण्यामध्ये इंडिया आघाडीला देशभरामध्ये यश आलं होतं। लोकांच्या मनामध्ये ते खोलवर रुजवलं गेलं होतं। पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश महायुतीला 238 जागांच्या वरती मिळालं आणि महाविकास आघाडीचा दारुण पराजय झाला। त्या पराजयातून न धक्क्यातून सावरलेली सगळी हे जण आता ह्या वेगवेगळ्या पैशाच्या चर्चा त्या ठिकाणी करतायत। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की ज्या ज्या वेळेला निवडणुका घोषित होत असतात त्याला सर्वच राजकीय पक्षांना याद्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून त्या जिल्ह्यामध्ये दिल्या जात असतात। आता ह्या कुठल्या यादीची ते मागणी करतात काय करतात मला माहीत नाही। एक ज्या वेळेला प्रारूप आराखडा प्रसिद्ध होतो हरकत सूचना घेण्याचा प्रश्न येतो त्यावेळेला ते याद्या प्रसिद्ध असतातच, त्या सर्वांना मिळतातच। मला कळू शकत नाही की यादी मिळत नाही म्हणजे काय। हरकती सूचना ज्या वेळेला मागवल्याचं निवडणूक आयोग जाहीर प्रकटनाच्या द्वारे सांगत असतं त्यावेळेला याद्या त्या प्राप्त होतच असतात। आता काही बोलायचं असेल तर बोलतच राहायचं असेल तर बोलत राहायचं जाईल। पेपरवरती निवडणुका घेण्यासाठी आग्रह धरला जातोय मशीनच्या ऐवजी, त्याकडे तुम्ही मागणीकडे कसं बघताय? त्या मागणीकडे मी एवढंच बघतो की लोकसभेच्या यशाच्या नंतर त्यांनी मागणी केली असती तर ते लोकशाहीचे खरेखुरे आहेत असं मी समजलं असतं। त्यावेळेला यश मिळालं त्यावेळेला त्यांच्या कर्तृत्वातून मिळालं। 31 जागांच्या वरती यश मिळालं त्याच्यामुळे ते बरोबर होतं आणि पराजय झाला तो बॅलेटमुळे झाला, EVM मशीनच्यामुळे झाला। आता हे रडगाणं किती दिवस आम्ही बोलत राहणार? याच EVM मशीनच्या वरती 95 सालापासून 2004 सालापासून 2004-2009 या देशामध्ये UPAचं सरकार मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं होतं। 14 मध्ये 19 मध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं इंडियाचं सरकार आलं। या राज्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला आज जे महाविकास आघाडीमध्ये आहेत त्याच्यातील काही इंडियाचे घटक होते त्यावेळेला त्यांना यश मिळत होतं, त्यावेळेला EVMच्या बद्दल कधी तक्रार नव्हती। आता अपयश आल्यानंतर तक्रार करणं, आता रडीचा डाव खेळण्याचं बस करा, मैदानामध्ये जाऊया,